आज तुमच्याकडे जे आहे ना ते फार मौल्यवान आहे, खूप व्हॅल्युएबल आहे. बऱ्याच लोकांचं ते एक स्वप्न असतं मिळवण्याचं. बरं, स्वप्न तरी पूर्ण होतात, पण बरीच लोक अशी आहेत की ज्यांना खात्री पटलेली असते की ती वस्तू, ती गोष्ट त्यांना मिळूच शकत नाही. त्यामुळे स्वप्न बघण्याचं सुद्धा ते धाडस करत नाही. मी आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्याला ग्रॅटिट्यूड का बाळगायचं आहे, का आपल्याला थँकफुल राहायचं आहे, प्रत्येक गोष्टीला का आपल्याला महत्त्व द्यायचं आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर नक्की कराल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ऍक्च्युली आपल्यासोबत काय होतं माहितीये का, कुठलंही काही मिळवण्यापर्यंत आपल्याला ते हवं असतं. एकदाच का ते आपल्याला मिळालं तर आपण त्याला ग्रँटेड घेतो, थँकफुल राहत नाही, ग्रॅटिट्यूड शो करत नाही. एखादी व्यक्ती असो, एखादी वस्तू असो किंवा सक्सेस असो, आपण ते मिळवण्यासाठी जीवाचा खूप आटापिटा करतो, कारण आपल्याला माहिती असतं की ती वस्तू मला कुठल्याही कंडिशनमध्ये हवी आहे. एखाद्या व्यक्तीचं माझ्या आयुष्यात असणं हे मला फार आवश्यक आहे. पण ती व्यक्ती जेव्हा प्रत्यक्षात तुमच्यासोबत राहते, ती वस्तू जेव्हा तुम्हाला प्रत्यक्षात मिळते, जी सक्सेस तुम्ही मिळवता, मग नंतर खरंच त्या गोष्टीला महत्त्व देता का? ते महत्त्व देणं जर जमलं ना, जर थँकफुल आपण राहिलो आपण मिळवलेल्या सक्सेस बद्दल, ज्या ज्या लोकांनी आपल्याला हेल्प केलेली आहे त्या लोकांबद्दल जर आपण थँकफुल राहिलो, जी वस्तू आपण यूज करत आहोत त्या वस्तूबद्दल आपण जर थँकफुल राहिलो, जर ग्रॅटिट्यूड शो केला, अशाने काय होतं ना, व्यक्ती वस्तू काहीही असो, आपला जो ॲटिट्यूड आहे हा जर थँकफुल राहण्याचा असला तर आपण नातं टिकवून ठेवू शकतो, आपली सक्सेस आपण टिकवून ठेवू शकतो, त्या वस्तूला आपण जपून ठेवतो. आपल्या खूप इच्छा आकांक्षा असतात, काहीतरी एखादी खूप दृढ इच्छा असते, त्यासाठी आपण देवाकडे मग हात जोडतो, ते मला मिळू दे, त्यासाठी आपण व्रत करतो, उपवास करतो. पण कधी हा विचार केलाय का की जे काल मला हवं होतं आणि हवं असलेलं मला मिळाल्यावर आज ते माझ्या जवळ आहे, माझ्या सोबत आहे, पण त्याविषयी कधी मी आभार व्यक्त केला आहे का? एखादी व्यक्ती जी मला हवी होती माझ्या आयुष्यामध्ये ती माझ्या सोबत आहे, मी त्या व्यक्तीला कधी असं म्हणून दाखवलेलं आहे का की त्या व्यक्तीची माझ्या आयुष्यात किती किंमत आहे? एखादी वस्तू मला हवी होती, ती वस्तू आज माझ्या जवळ आहे, त्या वस्तूकडे बघून कधी मनात येतं का की नाही, या वस्तूमुळे माझं हे काम इतकं सोपं होत आहे? कसं आहे, हे ग्रॅटिट्यूड शो करणं ना हे खूप महत्वाचं आहे. त्या व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे फार गरजेचं आहे. बघा, जे आपल्याला पाहिजे, जे आपल्याला मिळवायचं आहे, त्यासाठी आपल्याला नक्कीच प्रयत्न करायचे आहेत. असं नाही की मी सॅटिस्फाईड आहे, मला समाधानीच राहायचं आहे, असं बोलून ना आपल्याला स्तब्ध बसून राहायचं नाही. पण जे माझ्याकडे आहे ते लाख मोलाचं आहे, हे विसरून चालणार नाही. आपली जी जवळची नातलग आहेत त्या नात्यांना आपल्याला ग्रँटेड घ्यायचं नाही आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात आलेला तो कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याशी जोडून आहे, त्यामुळे त्या व्यक्तीचं महत्त्व आपल्या आयुष्यात भरपूर आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपल्या शब्दातूनच नाही तर थ्रू अवर इमोशन्स आपल्याला त्या व्यक्तीचा मान ठेवायचा आहे. आणि एक सांगू का, एखाद्या व्यक्तीबद्दल कुठलंही नातं असो, जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा स्वभाव छान वाटत आहे, बोलणं छान वाटत आहे, त्या व्यक्तीची वागणूक छान वाटत आहे ना, तर लगेच त्या व्यक्तीला बोलून दाखवा, अजिबात विलंब करू नका. इतकं सुंदर शरीर मिळालेलं आहे, पाय आहेत, हात आहेत, बुद्धी आहे, आपण चालू शकतो, फिरू शकतो, बोलू शकतो, ऐकू शकतो, आपल्याला हवं ते आपण करू शकतो. पण माहितीये का, आपण ना काळा, गोरा, उंची, वजन यातच अजून फसलेलो आहोत. कधी हा विचार केलेला आहे का की आज 2 हात आहे, उद्या एक नसला तर? आज 2 पाय आहेत, उद्या नसले तर? आज चालता फिरता दिसणारा व्यक्ती अचानक त्याचा ऍक्सिडेंट होतो आणि अख्खं आयुष्य त्याला
बेडवर घालवावं लागतं. तसं करण्यास तो भाग पडतो. आपलं कसं असतं की मी असा दिसत आहे, मी तशी दिसत आहे, अरे मला दिसत आहे. हे किती महत्वाचं आहे की मला दिसत आहे, मी बघू शकत आहे. याने असं म्हटलं, त्याने तसं म्हटलं, अरे आपण ऐकू शकत आहोत. ही किती मौल्यवान गोष्ट आहे आपल्याकडे. जी लोक जन्मताच मूकबधीर असतात, विकलांग असतात, अशी लोक मानसिकरित्या स्वतःला तयार करतात आणि स्ट्रॉंग होऊन खंबीरपणे आयुष्य जगत असतात. पण जेव्हा एखादा हेल्दी व्यक्ती कुठल्या तरी कारणामुळे आपल्या शरीराचा एखादा भाग गमावून बसतो, तो व्यक्ती शारीरिकरित्याच नाही तर मानसिकरित्या सुद्धा खचून जातो, ढासळून जातो. तेव्हा तुमच्याकडे जे सुंदर शरीर तुम्हाला मिळालेलं आहे, त्या शरीरासाठी थँकफुल राहा. आपल्याला आपल्या हेल्दी शरीरासाठी सुद्धा थँकफुल राहायचं आहे. सर्वांच्या लाईफमध्ये काही ना काही कमी जास्त प्रॉब्लेम्स असतात. चांगले वाईट अनुभव दैनंदिन जीवनात सगळ्यांनाच येत असतात. आपल्याला स्वतःला एक सवय लावायची आहे, एक हॅबिट अशी की आज दिवसभरात माझ्यासोबत कुठली गोष्ट छान घडली, काय चांगलं केलं, कोणाची मी आज हेल्प करू शकले. आणि जर तुम्ही कोणाच्या तरी कामात पडू शकले ना, त्यासाठी स्वतःबद्दल सुद्धा कृतज्ञ राहा. स्वतःला सुद्धा थँक्यू म्हणा. आपण जेव्हा चांगला विचार करतो ना, तेव्हा चांगल्या गोष्टी आपल्याला पुन्हा आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट होतात. आपली लाईफ ज्या लोकांमुळे, ज्या वस्तूंमुळे कम्फर्ट बनलेली आहे, त्या प्रत्येक गोष्टीसाठी थँकफुल राहा. तुम्हाला कुणाचा तरी सहवास लाभलेला आहे. कुणी तुमच्या सुखदुःखात सहभागी होत आहे, तुमची काळजी करणार आहे, तुमची पाठ थोपटणार आहे, तुमच्यावर प्रेम करणारे आहे, त्या प्रेमाखातीर कधी रागवणारे तर कधी तुम्हाला पुन्हा जवळ करणारे आहेत. अशा लोकांबद्दल कृतज्ञ राहा. 2 क्षण थांबा आणि ही जाणीव स्वतःला होऊ द्या की तुम्ही त्या लोकांविषयी का आभारी राहायला हवेत. त्यांचं महत्त्व समजून घ्या. कुणी झोपड्यांमध्ये राहतात, कुणी बंगल्यामध्ये राहतात, कुणी फ्लॅटमध्ये राहतो, कुणी कुठे राहतात. प्रत्येक व्यक्ती जो जिथे राहत आहे ना, त्याला एक इच्छा असते की त्याच्यापेक्षाही त्याला काहीतरी चांगलं मिळायला हवं. कधी फुटपाथवर ज्या लोकांना डोक्यावर छत सुद्धा नाही, अशा लोकांकडे ती मुलं बघितलीत का? अगदी पुरेसे कपडे नसलेल्या त्या मुलांकडे बघा. कामासाठी वनवन भटकणाऱ्या त्यांच्या आईवडिलांकडे बघा. राहायला सुद्धा घर नसतं. जे आपल्याकडे आहे ना, ते खूप महत्वाचं आहे, ते खूप गरजेचं आहे आणि त्याची किंमत खूप जास्त आहे. ही किंमत समजून घ्या. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय, टेक केअर, थँक्यू.